जामखेड शहरातील अतिक्रमण काढण्याच्या प्रश्नावर पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी अधिकारी तसेच दुकानदार नागरिकांची बैठक घेऊन चर्चा केली। टपरीधारकांप्रमाणेच अन्य अतिक्रमणधारकांनीही या मोहिमेला सहकार्य करण्याचं त्यांनी आवाहन केलं। जामखेड शहरातील सर्वच प्रमुख रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्यानं वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे। या अतिक्रमणांवरील कारवाईबाबत मागील 15 दिवसांपासून वाद सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी तहसील कार्यालयात बैठक घेऊन अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा केली। यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता लियाकत काझी, बाबूराव महाडिक, महावितरणचे वायडी कासलीवाल, महेंद्र तापकीर, सभापती सुभाष आव्हाड, डॉक्टर भगवान मुरुमकर आदींसह नगरसेवक, व्यापारी, टपरीधारक उपस्थित होते। या बैठकीत अतिक्रमण काढताना सर्वांनाच समान न्याय लावण्याची आग्रही मागणी करण्यात आली। पालकमंत्री शिंदे यांनी टपरीधारकांनी स्वतःहून काढलेल्या अतिक्रमणांचं कौतुक करीत उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठीही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली। पहिल्यांदा प्रशासनाने हाती घेतलेली कारवाई आणि सर्व समावेशक जामखेडच्या नागरिकांनी त्याला दिलेला प्रतिसाद आणि आता जवळपास 80% अतिक्रमण काढले गेलेले याबद्दल मी प्रशासनाचं, नागरिकांचं, अतिक्रमणधारकांचं मनापासून आभार मानतो। अतिक्रमण काढणं ही सोपी बाब नाही, पण स्वतःहून लोकांना देखील कळलं की ह्याच्यामध्ये लोकांना फार त्रास होते, त्यामुळे अतिक्रमण काढलेले आणि मग स्वच्छ जामखेड ही जर भूमिका मांडायची असेल तर अतिक्रमण आपल्याला काढावं लागेल। मोठ्या प्रमाणात निधी येतोय, निधीचा होत सुरू आहे। गल्ली मुळामध्ये सगळीकडे कामं सुरू झालेली आहेत। मी म्हणतो एका रस्त्यासाठी तर मी ऑलरेडी 5,95,00,000 रुपयाची मार्चमध्येच तरतूद केलेली, हा सुद्धा DPR बनण्याचं काम सुरू आहे। मला वाटतं तो रस्ता देखील बीड बॉर्डरपर्यंत आला। आता हा बीड बॉर्डरपासून नावरा फाट्यापर्यंत जामखेड, चिंचोली फाटा, श्रीगोंदा, डोकराई आणि नावरा फाटा असा हा रस्ता जाणार आहे। आणि म्हणून जामखेडची मार्केट टिकायची असेल, जामखेड हे जर प्रवेशद्वार असेल तर नागरिकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे आणि या योग्य भूमिकेचं मी देखील स्वागत केलेलं आहे। आता देखील सर्व लोकांनी हात वर करून अतिक्रमण काढण्यासाठी पाठिंबा दिला आहे आणि सामाजिक संघटना असतील, प्रतिनिधी असतील, त्यांचं सुद्धा मत व्यक्त केलं त्यांनी घेतलं पाहिजे। त्या गावाला कोणाला एक पाठीशी घालायचं नाही आणि अशा पद्धतीचा एक आराखडा तयार करा, जनसुनावणी घ्या, लोकांना माहिती करा आणि त्यानुसार पुढची कारवाई करा। मला असं वाटतं की त्यांनी असा आराखडा तयार करावा की लोकांनी प्रशासनाला अतिक्रमण काढायची संधीच देऊ नये। त्यांनी स्वतःहूनच ही तुझी बॉर्डर आहे, अतिक्रमण काढ अशा पद्धतीचा आराखडा तयार करतील असा माझा विश्वास आहे। त्यामुळं अतिशय सौहार्दाच्या वातावरणात अतिक्रमणाची बैठक महाराष्ट्रात पहिल्यांदा मी मुख्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याच्या संदर्भात अशा महत्त्वाच्या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषदेचे त्यांनी गैरहजर राहणे ही बाब गंभीर आहे। त्यांना नोटीस इश्यू करायला सांगितली, त्यांचं काय कारण आहे त्यानुसार प्रशासन कारवाई। अतिक्रमण हटाव मोहिमेत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विनायक औंधकर मागे झालेल्या बैठकीसाठी आणि आजच्या बैठकीसाठीही हजर नव्हते। त्यामुळे त्यांना प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी लेखी नोटीस काढावे असे आदेश पालकमंत्री राम शिंदे यांनी दिलेत। प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड।